हॅलो मित्रांनो, DMI TV एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण शांतपणे वावरत असतो, पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या पायाखालील जमिनीच्या आत काहीतरी खूप मोठं आणि थरारक घडतंय? आज आपण अभ्यासणार आहोत भूगोल विषयातील अतिशय महत्त्वाचा आणि रंजक धडा, अंतर्गत हालचाली. पृथ्वीच्या अंतरंगात नेमक्या कोणत्या हालचाली होतात? भूकंप कसा होतो? ज्वालामुखीचा उद्रेक का आणि कसा घडतो? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला आज मिळणार आहेत. हा धडा केवळ परीक्षेसाठी नाही, तर पृथ्वीचं कार्य कसं चालतं हे समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. सांगा पाहू. खालील बातमी वाचा. छायाचित्राचे निरीक्षण करा. प्रश्नाचं उत्तर द्या. मृत्यूचे तांडव. भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी. काठमांडू, तारीख 25. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. नेपाळमध्ये येथून जवळच असलेल्या लामजुंगमध्ये आज अर्ध्या तासाच्या अंतराने झालेल्या 7.9 आणि 6.6 रिश्टर स्केल क्षमतेच्या 2 तीव्र भूकंपांमुळे नेपाळसह भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेटच्या काही भागाला जोरदार हादरा बसला. या भूकंपांमुळे नेपाळमध्ये मोठे नुकसान झाले असून सुमारे 1500 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्याशिवाय हजारो जण जखमी झाले आहेत. ढिगारे उपसण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये गेल्या 80 वर्षांमध्ये झालेला हा सर्वात मोठा भूकंप आहे. भारताने नेपाळच्या मदतीसाठी तातडीने मदत पथके रवाना केली आहेत. सकाळी 11:40 बसलेल्या आणि 30 सेकंद ते 2 मिनिटांपर्यंत चाललेल्या या तीव्र भूकंपाचे हादरे भारतातील उत्तर, दक्षिण आणि ईशान्येकडील 22 राज्यांसह बांगलादेश, पश्चिमेकडे पाकिस्तान, लाहोर तसेच तिबेटपर्यंत जाणवले. तिबेटमध्ये भूकंपांमुळे 12 जण ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. बांगलादेशातही भूकंपांमुळे 2घांचा मृत्यू झाला असून 100हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपाचा मोठा धक्का जाणवल्यानंतरही सुमारे तासभर त्याचे हादरे जाणवत होते. भारतातही विविध राज्यांमध्ये मिळून 53 नागरिकांचा मृत्यू झाला असून 200 जण जखमी झाले आहेत. काठमांडूला भूकंपाचा धक्का बसताच काही क्षणांतच अनेक इमारती कोसळल्या. घटनेचे स्वरूप. नेपाळमधील लामजुंग या केंद्रावर 7.9 आणि 6.6 रिश्टर स्केलचे 2 तीव्र भूकंप झाले. हे भूकंप अर्ध्या तासाच्या अंतराने आले. जीवितहानी. या नैसर्गिक आपत्तीत नेपाळमध्ये सुमारे 1500 लोकांचा मृत्यू झाला. भारतामध्ये 53, तिबेटमध्ये 12 आणि बांगलादेशात 2 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. अनेक लोक जखमी झाले असून ढिगारे उपसण्याचे काम सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. व्याप्ती. भूकंपाचे हादरे नेपाळसोबतच भारत, 22 राज्ये, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेटमध्येही जाणवले. कालावधी. भूकंपाचे हादरे 30 सेकंद ते 2 मिनिटांपर्यंत जाणवले. मुख्य धक्क्यानंतरही सुमारे 1 तास त्याचे सौम्य हादरे, आफ्टरशॉक्स येत होते. भारताची भूमिका. नेपाळमध्ये गेल्या 80 वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप होता. भारताने नेपाळला मदत करण्यासाठी तातडीने मदत पथके पाठवली आहेत. इतर तांत्रिक माहिती. भूकंपाचे केंद्र जमिनीच्या 11 किलोमीटर खोलीवर होते आणि या 2 मोठ्या धक्क्यांनंतर एकूण 17 लहान हादरे बसले. थोडक्यात सांगायचे तर ही बातमी नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या जीवित व वित्तहानीची माहिती देते आणि शेजारील देशांवरही या भूकंपाचा कसा परिणाम झाला हे स्पष्ट करते. प्रश्न. मृत्यूचे तांडव कशामुळे घडले? उत्तर. नेपाळमधील लामजुंग येथे झालेल्या 7.9 आणि 6.6 रिश्टर स्केल क्षमतेच्या 2 तीव्र भूकंपांमुळे मृत्यूचे तांडव घडले. प्रश्न. या भूकंपाची तीव्रता किती होती? उत्तर. या भूकंपाची तीव्रता 7.9 आणि 6.6 रिश्टर स्केल इतकी होती. प्रश्न. संबंधित भूकंपामुळे सर्वांत जास्त बाधित झालेला देश कोणता? उत्तर. संबंधित भूकंपामुळे सर्वांत जास्त बाधित झालेला देश नेपाळ आहे. प्रश्न. भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते? उत्तर. भूकंपाचे केंद्रस्थान नेपाळमधील लामजुंग येथे होते. प्रश्न. आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते? उत्तर. आपत्तीग्रस्त इतर प्रदेशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेट यांचा समावेश होतो. प्रश्न. भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते? उत्तर. भूकंपाचे केंद्र 11 किलोमीटर खोलीवर होते. प्रश्न. भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याचे दिसते? उत्तर. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. 1500हून अधिक मृत्यू आणि हजारो लोक जखमी झाले आहेत. प्रश्न. तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे? उत्तर. भूगर्भातील हालचाली, प्लेट टेक्टॉनिक्स, विविध प्लेट्स एकमेकांवर आदळणे किंवा सरकणे आणि पृथ्वीच्या अंतरंगातील दाब अचानक मुक्त होणे हे भूकंप घडण्यामागचे मुख्य शास्त्रीय कारण असावे. प्रश्न. तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का?
याविषयी चर्चा करा. उत्तर: मला आतापर्यंत अशा कोणत्याही तीव्र भूकंपाचा अनुभव आलेला नाही. मात्र बातमीतील माहिती वाचून हे समजते की भूकंप ही एक अत्यंत विनाशकारी नैसर्गिक आपत्ती आहे. अशा वेळी सतर्क राहणे, इमारतींतून सुरक्षित मोकळ्या जागेत धाव घेणे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते. पृथ्वीवर काही वेळा वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात. उदा. महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी इत्यादी. तसेच भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या नैसर्गिक घडामोडी होतात. पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे आपत्ती असते. नैसर्गिक आपत्तींमुळे जीवित व वित्तहानी होते. या पाठात आपण या अंतर्गत हालचालींची ओळख करून घेऊया. हे करून पहा. शिक्षकांसाठी सूचना. कृतीतील टप्पे महत्त्वाचे आहेत. प्रत्येक विद्यार्थी कृतीत सहभागी होईल असे पाहावे. विद्यार्थ्यांना चर्चेद्वारे विषयाकडे न्यावे. आकृती 2.2 अ मध्ये दाखवल्याप्रमाणे वह्या एकमेकांवर ठेवा. त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे खडू, डस्टर, टोकयंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. आकृती 2.2 ब प्रमाणे एक वही, तिच्यावरील वह्या न हलवता चटकन काढून घ्या. काय होते त्याचं निरीक्षण करा. निरीक्षणाच्या आधारे वर्गात चर्चा करा. करून पहा. आकृती 2.3 अ प्रमाणे वह्यांची रचना करा. त्यावर वरीलप्रमाणेच खडू, डस्टर, टोकयंत्र, कंपास, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. भौगोलिक स्पष्टीकरण. भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे निर्माण होते. भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थांतून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जेच्या लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. अंतर्गत भूहालचालींचे वर्गीकरण गती, दिशा व भूरूपांवर आधारित केले जाते. अंतर्गत भूहालचालींचे वर्गीकरण. 1. गतीनुसार वर्गीकरण. अंतर्गत हालचाली किती वेगाने होतात यानुसार त्यांचे 2 प्रकार पडतात. मंद भूहालचाली. या हालचाली अत्यंत धीम्या गतीने आणि सातत्याने होत असतात. यांच्यामुळे पृथ्वीवर पर्वत आणि खंड यांची निर्मिती होते. शीघ्र भूहालचाली. या हालचाली अचानक एखाद्या घटनेच्या स्वरूपात होतात. उदा. भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक. 2. दिशेनुसार वर्गीकरण. या हालचाली कोणत्या दिशेने कार्य करतात त्यावरून याचे 2 प्रकार पडतात. क्षितिज समांतर हालचाली. या हालचाली पृथ्वीच्या पृष्ठभागाला समांतर आडव्या दिशेने कार्य करतात. ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी हालचाली. या हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडून पृष्ठभागाकडे वरच्या दिशेला किंवा पृष्ठभागाकडून केंद्राकडे खालच्या दिशेला कार्य करतात. 3. भूरूपानुसार वर्गीकरण. कोणत्या प्रकारची भूरूपे निर्माण होतात यानुसार याचे 2 प्रकार पडतात. खंडजन्य हालचाली. या हालचालींमुळे विस्तीर्ण भूखंड, पठारे आणि उच्चभूमी यांची निर्मिती होते. पर्वतजन्य हालचाली. या हालचालींमुळे पर्वतांची निर्मिती होते, ज्यामध्ये प्रामुख्याने वलीकरण, फोल्डिंग आणि प्रस्तरभंग फॉल्टिंग या प्रक्रियांचा समावेश असतो. मंद भूहालचाली. मंद भूहालचालींचे भूकवचावर पर्वत निर्मिती व खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात. ते पुढीलप्रमाणे सांगता येतील. आकृती 2.4 भूहालचाली व त्यांचे परिणाम. स्पष्टीकरण. ही आकृती पृथ्वीच्या अंतर्गत भागात होणाऱ्या लहरींच्या हालचालींमुळे खडकांवर कशा प्रकारे दाब किंवा ताण निर्माण होतो आणि त्याचे काय परिणाम होतात हे दर्शवते. दाब, प्रेशर. जेव्हा लहरींची दिशा एकमेकांकडे असते तेव्हा खडकांवर दाब निर्माण होतो. यामुळे कठीण खडकांमध्ये प्रस्तरभंग, खडकांना तडे जाणे होतो, तर मृदू खडकांवर दाब आल्यामुळे त्यांचे वलीकरण, खडकांना घड्या पडणे होते. ताण, टेन्शन. जेव्हा लहरींची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते तेव्हा खडकांवर ताण निर्माण होतो. या ताणामुळे कठीण आणि मृदू अशा दोन्ही प्रकारच्या खडकांमध्ये प्रस्तरभंग होतो. मृदू खडकांच्या बाबतीत जिथून खडक दुभंगतो किंवा तुटतो त्या भागाला प्रस्तरभंग पातळी असे म्हणतात. पर्वत निर्माणकारी हालचाली. करून पहा. कृती 1. कागदाची साधारण 30 सेमी लांब पट्टी घ्या. कागदी पट्टीच्या दोन्ही टोकांवर हात ठेवा. आता दोन्ही हात हळूहळू एकमेकांच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवा. त्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. भौगोलिक स्पष्टीकरण. कृती 1 प्रमाणे पट्टीच्या दोन्ही टोकांवर हात ठेवून दोन्ही टोके एकमेकांकडे सरकवली. त्यावेळी पट्टीवर जे कार्य झाले त्याला दाब म्हणून संबोधले जाते. पट्टीच्या दोन्ही बाजूंकडून पट्टीच्या केंद्राकडे दाब दिला गेला. परिणामी पट्टी सरकली व तिला घड्या पडल्या. अशाच प्रकारे भूकवचात दाबामुळे हालचाली निर्माण होतात व त्यामुळे भूकवचाला घड्या पडतात. वली पर्वत. पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरींमुळे
मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. उदा. हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. आकृती 2.6 अ व ब तसेच आकृती 2.7 पहा. कृती 2. पातळ कागदाची एक लांब पट्टी घ्या. त्या पट्टीचे एक टोक उजव्या हातात धरा. दुसरे टोक डाव्या हातात धरा. पट्टीची दोन्ही टोके एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जोरात ओढा. कागदाच्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. भौगोलिक स्पष्टीकरण कृती 2 प्रमाणे पट्टी दोन्ही हातांनी 2 टोकांना धरून विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे ताण निर्माण होतो. अशाच प्रकारे भूकवचात जेव्हा भू हालचाली विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण निर्माण होतो व भूकवचाला तडे पडतात. गट पर्वत, ब्लॉक माउंटेन अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर आणि एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. अशावेळी खडकांवर ताण निर्माण होतो, त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग, फॉल्ट्स म्हणून ओळखले जातात. अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार होतात. 2. समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. आकृती 2.9 अ पहा. असा भूभाग गट पर्वत म्हणून ओळखला जातो. गट पर्वताचा माथा सपाट असतो. त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात आणि त्यांचे उतार तीव्र असतात. उदाहरणे: युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. आकृती 2.9 ब देखील अशाच पद्धतीने तयार झाले आहे. करून पहा. 3. समान आकाराच्या वह्या घ्या. त्या टेबलाच्या वर 2-3 सेमी अंतर ठेवून घट्ट धरा. आता त्यातील बाजूच्या 2 वह्या एकमेकांपासून किंचित दूर करा. काय होते त्याचे नीट निरीक्षण करा. वह्यांच्या वरच्या कडांमुळे तयार होणारा आकृतिबंध तुमच्या वहीत चित्रांकित करा. भौगोलिक स्पष्टीकरण. भूपृष्ठावर क्षितिज समांतर हालचाली जेव्हा परस्पर विरोधी दिशांना होतात तेव्हा भूकवचातील खडकांवर ताण पडतो. ताण वाढल्यास खडकांना तडे पडतात, त्यामुळे विभंग निर्माण होतात. परिणामी दोन्ही बाजूंचे खडक सरकतात व खडकांच्या थराची सलगता राहत नाही. खचदरी. कधीकधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर 2 तडे पडतात. त्या 2 तड्यांमधील भूभाग खचतो. असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. आकृती 2.10 अ ब पहा. खचदरीचे दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात. उदा. भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील राईन नदीची खचदरी इत्यादी. ब. खंड निर्माणकारी हालचाली, मंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते, म्हणून या भू हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होऊ शकते, परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्रसपाटीच्या खाली जातो. अशावेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागरतळाचा भाग बनतो. शीघ्र भू हालचाली. आपण पाठाच्या सुरुवातीला भूकंपाच्या बातमीचा अभ्यास करून चर्चा केली आहे. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. भूकंपाची तीव्रता व परिणाम यांची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या कृतीतून झाली असेलच. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालींची माहिती जाणून घेऊया. माहीत आहे का तुम्हाला? रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उभे असताना जवळच्या रुळावरून एखादी गाडी वेगाने जात असल्यास फलाटावर कंपने जाणवतात. एखाद्या पुलावरून अवजड वाहन वेगाने जात असेल तर पुलावर कंपने जाणवतात. या अनुभवांतून भूकंपाच्या वेळी होणाऱ्या कंपनांचा काहीसा अंदाज बांधता येतो. भूकंप भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते म्हणजेच भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंप मापन यंत्राने मोजतात. आकृती 2.11 पहा. भूकंपाची कारणे. 1. भूपट्ट सरकणे. 2. भूपट्ट एकमेकांवर आदळणे. 3. भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे. 4. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे. 5. ज्वालामुखींचे उद्रेक होणे. माहीत आहे का तुम्हाला? भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत. पृथ्वीचे कवच अशा भूपट्टांनी तयार झालेले आहे. या भूपट्टांवर खंड व महासागर पसरलेले आहेत. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणाऱ्या दाब व ताणांनुसार हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकत असतात. भूकंपनाभी व अपिकेंद्र.
भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंपनाभी असे म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वप्रथम पोहोचतात म्हणजेच भूकंपनाभीपासूनचे भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण, तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी लंबरूप असते. भूकंपनाभीकडून ताण मुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार होतात. आकृती 2.12 पहा. 1. प्राथमिक लहरी, प्रायमरी और पी वेव्स. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव व वायू या 3ही माध्यमांतून प्रवास करू शकतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. 2. दुय्यम लहरी, सेकंडरी और एस वेव्स. प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस लहरी म्हटले जाते. या लहरी ही नाभिकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थांतून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थांत शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वरखाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. 3. भूपृष्ठ लहरी, सरफेस और एल वेव्स. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत अपिकेंद्र येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. भूकंप मापन यंत्र. या यंत्राद्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. आकृती 2.11 मध्ये साधे भूकंप मापन यंत्र व त्यावर तयार होणारा आलेख दाखवला आहे. आता अद्ययावत तंत्राच्या सहाय्याने आधुनिक भूकंपमापन यंत्रे तयार करण्यात आली आहेत, ज्यांच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील मोजता येतात. करून पहा. 1. स्प्रिंगच्या वजनकाट्याच्या हुकाला आकृती 2.13 प्रमाणे पिशवी अडकवा. 2. पिशवी खाली खेचा व सोडा. स्प्रिंगचे निरीक्षण करून नोंद करा. 3. आकृती 2.14 मध्ये दाखवल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना दोरी धरून उभे करा. त्यातील एका विद्यार्थ्याला हाताने दोरीला एकदाच वरखाली झटका देण्यास सांगा. काय होते त्याचे निरीक्षण करून नोंद करा. 4. एका मोठ्या ताटात रांगोळी पसरा. आता ताटाला खालच्या बाजूकडून बोटाने जोरात टिचक्या मारा. काय होते त्याचे निरीक्षण करा. आकृती 2.15 पहा. शोधा पाहू. वरील 3ही कृतींनंतर त्यांची तुलना भूकंप लहरींच्या प्रकारांशी करा व प्रत्येक कृती कोणत्या प्रकारच्या भूकंप लहरींप्रमाणे आहे ते ओळखा. भूकंपाचे परिणाम. जमिनीला तडे पडतात. भूमिपात होऊन दरडी कोसळतात. काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदा. विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. संदेशवहन व्यवस्था कोलमडते. पहा बरे जमते का. 1. भूकंपाच्या वेळी कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी याबाबतची माहिती जमा करा व त्याचे प्रात्यक्षिक वर्गात सादर करा. 2. आकृती 2.11 मधील भूकंपमापन यंत्राप्रमाणेच आधुनिक भूकंपमापन यंत्रांची माहिती छायाचित्रे आंतरजालावरून गोळा करा. त्यांचे कार्य कसे चालते ते तुमच्या शब्दांत लिहा. ज्वालामुखी पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे खालील प्रकार केले जातात. 1. केंद्रीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो, त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो
ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. आकृती 2.16 पहा. 2. भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूंस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे. आकृती 2.17 पहा. हे नेहमी लक्षात ठेवा, उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार होतात. जागृत ज्वालामुखी. वर्तमानात ज्याचा वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदा. जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रॉम्बोली. सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी. जो काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो अशा ज्वालामुखीला सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदा. इटलीतील वेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट. मृत ज्वालामुखी. ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदा. टांझानियातील किलिमांजारो. नकाशाशी मैत्री. आकृती 2.18 वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्या. या कृतीसाठी पूरक साहित्य म्हणून पृथ्वी गोल किंवा जगाच्या प्राकृतिक नकाशाचा आधार घ्या. प्रश्न. नकाशातील भूपट्ट सीमांचे निरीक्षण करून भूपट्टांची नावे लिहा. उत्तर. नकाशात खालील मुख्य भूपट्ट दर्शविले आहेत. पॅसिफिक भूपट्ट, उत्तर अमेरिका भूपट्ट, दक्षिण अमेरिका भूपट्ट, आफ्रिका भूपट्ट, युरेशिया भूपट्ट, इंडो ऑस्ट्रेलियन, भारत ऑस्ट्रेलियन भूपट्ट, अंटार्क्टिका भूपट्ट, नाझका भूपट्ट, कोकोस भूपट्ट, कॅरिबियन भूपट्ट, अरेबिया भूपट्ट, सोमाली भूपट्ट आणि स्कोशिया भूपट्ट. प्रश्न. दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडांच्या कोणत्या बाजूला आहे? तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहेत? उत्तर. दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडांच्या पश्चिम बाजूला प्रशांत महासागराच्या किनारी आहे. येथे उत्तर अमेरिकेत रॉकी पर्वत आणि दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वतरांगा आहेत. प्रश्न. आशिया खंडात भूकंपप्रवण क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे? उत्तर. आशिया खंडात हिमालय पर्वतरांग आणि त्याच्या लगतच्या परिसरात भूकंपप्रवण क्षेत्र आहे. प्रश्न. आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटले आहेत? त्याचे कारण काय असावे? उत्तर. आफ्रिका खंडात ज्वालामुखी प्रामुख्याने पूर्व आफ्रिकेच्या भागात ग्रेट रिफ्ट व्हॅली क्षेत्र एकवटले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे या भागात असलेली भूपट्ट सीमा, विविध उपभूपट्टांचे विचलन किंवा हालचाल होय. प्रश्न. भूकंप क्षेत्र, ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा सहसंबंध जोडा. उत्तर. नकाशाच्या निरीक्षणावरून असे स्पष्ट होते की जगातील बहुतेक भूकंप क्षेत्रे आणि ज्वालामुखींचे वितरण हे भूपट्ट सीमांच्या प्लेट बाउंड्रीज जवळच एकवटलेले आहे. जेव्हा भूपट्ट एकमेकांवर आदळतात किंवा एकमेकांपासून दूर जातात तेव्हा त्या सीमांवर प्रचंड ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे भूकंप होतात आणि भूपट्ट सीमांमधील भेगांतून शिलारस, मॅग्मा बाहेर पडून ज्वालामुखींचा उद्रेक होतो. थोडक्यात भूकंप आणि ज्वालामुखी या क्रिया भूपट्ट सीमांशी थेट संबंधित आहेत. भौगोलिक स्पष्टीकरण. आकृती 2.18 विचार करता तुमच्या लक्षात येईल की भूपट्ट सीमांचा भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी थेट संबंध आहे. बहुतेक ज्वालामुखी हे या सीमांवर आहेत. त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तारही या सीमावर्ती भागात दिसून येतो. भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो. अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा म्हणतात. ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येत असते अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा म्हणतात. या दोन्ही क्रिया भूकवचात सतत सुरू असतात. ज्वालामुखीचे परिणाम. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. मृत ज्वालामुखींच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. माहीत आहे का तुम्हाला? भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह आहे. या समूहामधील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्षे सुप्त अवस्थेत होता, परंतु फेब्रुवारी 2017 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ, धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हारस सुद्धा बाहेर पडत आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या भूगोलाच्या पुस्तकातील दुसरा धडा अंतर्गत हालचाली हा पूर्णतः वाचून समजून घेतला आहे. मला आशा आहे की या धड्याचे सर्व संकल्पना तुम्हाला स्पष्ट झाल्या असतील. आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या प्रवासाकडे. आपल्या तिसऱ्या धड्याचं नाव आहे बाह्य प्रक्रिया भाग 1. आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध बाह्य प्रक्रिया कशा घडतात आणि त्यामुळे भूरूपांमध्ये कसा बदल होतो हे आपण पुढच्या भागात अतिशय सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यामुळे पुढचा भाग चुकवू नका. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर DMITV एज्युकेशनला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया लवकरच तिसऱ्या धड्यासोबत. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.